कल्पना करा, काही मिनिटांपूर्वी ज्या रस्त्यावरून लोक प्रवास करत होते, ज्या पुलावरून वाहनं धावत होती, ज्या इमारतींमध्ये लोक सुरक्षित असल्याचं समजत होते, तिथे अचानक चिखल, दगड आणि पाण्याचा अक्षरशः महाप्रलय येतो आणि काही क्षणात सगळं वाहून जातं. होत्याचं नव्हतं होतं. नेपाळमध्ये सध्या असंच काहीसं घडलंय. तिबेटच्या सीमेला लागून असलेल्या भागातून आलेल्या भीषण पुराच्या लोटानं अनेक शहरं आणि गावं उद्ध्वस्त केली आहेत. रस्ते, पूल, घरं आणि महत्त्वाच्या प्रकल्पांचं मोठं नुकसान झालंय. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे या जलप्रलयात शेकडो लोक बेपत्ता आहेत, ज्यामध्ये 133 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. नेपाळच्या रसुवा आणि धादिंगसह तिबेट सीमेवरील अनेक भागांना या अचानक आलेल्या पुराचा मोठा फटका बसलाय. पुराच्या पाण्यासोबत मोठमोठे दगड, चिखल आणि मलबा वाहून आलाय. अनेक ठिकाणी घरं आणि वाहनं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली, तर काही पूल अक्षरशः काही सेकंदातच कोसळले. एका व्हिडिओमध्ये तर 4 मजली इमारत पुराच्या प्रचंड प्रवाहात वाहून जाताना दिसते. या पुरामुळे किमान 19 मोटरबेल पुलं वाहून गेल्याची आणि रस्त्याचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे. तसेच अनेक जलविद्युत प्रकल्पांचं सुद्धा नुकसान झालंय. या आपत्तीमागचं नेमकं कारण काय, याबाबत सुरुवातीला भूकंपामुळे हिमनदी किंवा ग्लेशियर भागातून अचानक मोठ्या प्रमाणात पाणी आणि मलबा खाली आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी संसदेत सांगितल्यानुसार स्थानिक वेळेनुसार सकाळी 8:37 तिबेट परिसरात भूकंपाची नोंद झाली आणि अवघ्या 3 मिनिटांनी पुराची माहिती समोर आली. मात्र नंतरच्या आपत्ती व्यवस्थापन अहवालांमध्ये तिबेट नेपाळ सीमेवरील भूस्खलन आणि लोंढे नदीला आलेल्या अचानक पुरामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे पुराचं नेमकं कारण आणि त्यातील भूकंपाची भूमिका याचा तपास सुरू आहे. या महापुरात नेपाळमध्ये आतापर्यंत किमान 157 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार नेपाळच्या बाजूला सुमारे 500 जण बेपत्ता होते, तर चीनच्या तिबेट भागात सुद्धा 265 जण बेपत्ता असल्याची माहिती होती. त्यामुळे नेपाळ आणि तिबेट मिळून बेपत्तांचा आकडा हा 750च्या पुढे गेला होता. मात्र त्यानंतरच्या नव्या अपडेट्समध्ये हा आकडा 1300 पेक्षा जास्त झाल्याचं काही आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी सांगितलंय. म्हणजेच बचाव कार्य जसं जसं पुढे जातंय तशी बेपत्ता लोकांची आकडेवारी सुद्धा बदलताना दिसते. आणि या सगळ्यात भारताची चिंता आणखीनच वाढली आहे. कारण नेपाळच्या पुरात किमान 133 भारतीय नागरिक सुद्धा बेपत्ता असल्याची माहिती समोर येते. यामध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या भाविकांचा सुद्धा समावेश आहे. नेपाळ टुरिझम बोर्डाच्या माहितीनुसार पुरानंतर संपर्क तुटलेल्या पर्यटकांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. एकूण 403 पर्यटकांशी संपर्क होऊ शकलेला नसून त्यात 133 भारतीय नागरिकांचा समावेश असल्याचं या बोर्डानं सांगितलं. त्यामध्ये तमिळनाडूमधील परिस्थिती विशेष चिंताजनक आहे, ज्यामध्ये नेपाळमध्ये गेलेल्या 57 पर्यटकांपैकी 37 जणांशी अद्याप संपर्क होऊ शकला नाही, तर 20 जण सुरक्षित असल्याचं समोर आलं. याशिवाय पश्चिम बंगालमधील कोलकात्याच्या 32 जणांचा एक गट सुद्धा बेपत्ता असल्याची माहिती आहे. हा गट सुद्धा कैलास मानसरोवर यात्रेसाठी तिबेटच्या दिशेनं जात होता आणि पुराचा तडाखा बसला त्यावेळी तो रसुवागडी येथील इमिग्रेशन सेंटरमध्ये होता. ईशा फाउंडेशनशी संबंधित 77 सदस्यांचा सुद्धा अजूनही शोध सुरू आहे. हे सदस्य इमिग्रेशन सेंटरमध्ये उपस्थित होते. संस्थेनं त्यांच्याशी संपर्क नसल्याचं सांगितलं. मात्र याच संस्थेनं 495 सदस्य सुरक्षितपणे परतल्याची माहिती सुद्धा दिली होती. त्यामुळे बेपत्ता असलेल्या भारतीय आणि परदेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी नेपाळमध्ये आता मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरू आहे. महाराष्ट्रासाठी सुद्धा या संकटाची चिंता वाढवणारी बातमी आहे. नेपाळमध्ये महाराष्ट्रातली 7 पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी मुंबई आणि पुण्यातील प्रत्येकी 2 अशा 4 जणांशी संपर्क झाला असून ते सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं. मात्र उरलेल्या 3 जणांशी अजूनही संपर्क झाला नव्हता. त्यांचा शोध घेण्यासाठी राज्य प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र सरकारनं मंत्रालयात 24 तास कंट्रोल रूम सुद्धा सुरू केली आहे. दरम्यान केरळमधील 36 पर्यटकांचा एक गट सुरक्षित असल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेश, सिक्कीम, ओडिशा, उत्तराखंड, छत्तीसगड यासह अनेक राज्यांनी आपल्या नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरू केले आहेत. भारतीय नागरिकांसाठी काठमांडूतील भारतीय दूतावासानं सुद्धा आपत्कालीन संपर्क व्यवस्था सुरू केली आहे. या महापुरात फक्त भारतीयच नाही तर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड्स आणि इतर अनेक देशातले नागरिक सुद्धा बेपत्ता असल्याची माहिती आहे. त्यामुळे ही आपत्ती आता केवळ नेपाळपुरती मर्यादित राहिली नसून आंतरराष्ट्रीय पातळीवरील बचाव आणि मदतीचं मोठं आव्हान बनली आहे.
दरम्यान नेपाळ सरकारनं लष्कर, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ पोलिसांना बचाव कार्यासाठी तैनात केलंय. हेलिकॉप्टरच्या मदतीनं दुर्गम भागात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत सुमारे 100 जणांची सुटका करण्यात आली असून त्यापैकी काही जखमींवर काठमांडूमधल्या रुग्णालयात उपचार सुद्धा सुरू आहेत. मात्र रस्ते आणि पूल वाहून गेल्यामुळे अनेक भागांचा संपर्कच तुटला असून बचाव कार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतानं सुद्धा नेपाळला मदतीचा हात पुढे केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्याशी फोनवरून चर्चा सुद्धा केली आणि या कठीण परिस्थितीत भारताकडून शक्य ती सर्व मानवी मदत देण्याचं आश्वासन सुद्धा दिले. भारताकडून मदत आणि बचावासाठी आवश्यक साहित्य सुद्धा पाठवण्यात आलंय. मात्र सध्या सगळ्यांचं लक्ष एका प्रश्नाकडे लागलंय, या महापुरात बेपत्ता झालेल्या 133 नागरिकांचं काय झालं? महाराष्ट्रात संपर्क तुटलेल्या त्या 3 जणांचा शोध कधी लागणार आणि नेपाळ तिबेट सीमेवर अजून किती लोक या जलप्रलयात अडकलेले आहेत? बचाव कार्य जसजसं पुढे सरकतंय तशी तशी नवीन माहिती समोर येते आणि तसं तसं या महापुराचं खरं चित्र आणखीन स्पष्ट होतंय. आता पुढे काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तुर्तास तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.